नमस्कार. माझ्या स्मार्ट कुकिंग या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या बाजारात हिवाळ्याच्या दिवसात ओले हरभरे आपल्याला बरेच वेळेला दिसतात. तर ते वापरून आज मी एक पदार्थ बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. कटलेट, ओल्या हरभऱ्याचे कटलेट. त्याच्यासाठी काय काय लागतं ते आपण बघू. याच्यासाठी लागतात आपल्याला सोलून घेतलेले हरभरे हिरवे, कांदा, उकडलेले बटाटे, इथे लहान साईजचे 3 आहे किंवा मोठ्या साईजचा 1 घ्यायचा, गाजराचा किस, रवा आपल्याला नंतर लागणार आहे ते घोळवण्यासाठी कटलेट, मीठ, हळद, कोथिंबीर आणि हा आलं, मिरची आणि लसूणचा मिक्सरमध्ये बारीक करून ठेचा करून घेतला आहे आणि हे पोहे भाजून त्याचा चुरा बनवला आहे. त्याने कटलेट तुटत नाहीत. आणि ब्रेड क्रम्स थोडे. आणि या रव्यामध्ये आपण थोडीशी खसखस टाकू म्हणजे त्याला आणखीन छान चव येते. आणि फोडणीसाठी तेल आणि जिरे. तर आपण सुरू करूया. थोडं तेल टाकू त्याच्यात. थोडे जिरे, थोडासा कांदा परतून घेतल्यानंतर ठेचा टाकून परत परतायचा. 1 चमचा मिरचीचा आणि आलं लसणाचा ठेचा टाकू. तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त टाका, कमी लागत असलं तर कमी टाका. हा थोडा परतून झाल्यानंतर आपण याच्यात हे सोललेले हरभरे टाकू. आणि याला थोडी वाफ येऊ दे झाकण ठेवून मंद गॅसवर. त्याच्यानंतर ते स्मॅश करून आपण बाकीचे पदार्थ टाकू. त्याच्यात थोडी वाफ येऊ द्या. आपण थोडे स्मॅशरने बारीक केले, त्याच्यात बटाटा किसून घालू. बटाटा किसून टाकलाय. आता हे गाजर पण टाकू. तुम्हाला जितक्या भाज्या टाकायच्या असल्या तितक्या बारीक करून टाकू शकता. थोडी कोथिंबीर टाकू. थोडं मीठ टाकू. हळद टाकू. आणि याच्यात हा पोह्यांचा चुरा टाकू आपण आता. थोडं बटाट्याचं हे टाकू, ब्रेड क्रम्स. आणि हे सगळं मिक्स करून, तुम्हाला पाहिजे असली तर त्याच्यात आमचूर पावडर, चाट मसाला असं टाकू शकता, पण मी नाही टाकणार आहे. हे असं हाताने मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करू. आणि आपण ह्या ताटामध्ये थोडा रवा आणि खसखस मिक्स करून त्याच्यात ते हे करून तव्यावर ठेवू. या कटलेटला असा छान आकार देऊन घेऊ आपण. आणि या रव्यामध्ये, रवा अधिक खसखस असं दोन्ही आहे त्याच्यात. खसखशीने फारच छान टेस्ट येते. असं हे करून
तव्यावर ठेवू, थोडीशी वाफ येऊ देऊ त्याला आणि दोन्ही साईडने खरपूस भाजून घेऊ, म्हणजे आपले कटलेट तयार. तव्यावर आधी तेल टाकू. खूप नाही टाकायचं तेलसुद्धा, थोडं थोडंसंच टाकायचं. आता याला वाफ येऊ देऊ चांगली आणि मग दुसऱ्या साईडने शेकून घेऊ. हे आपले सॉफ्ट कटलेट तयार झाले. हे बघा, आपण दोन्ही बाजूने ते छान तेल टाकून, थोडं थोडं तेल टाकून भाजून घेतलेले, अतिशय सॉफ्ट झाले ते मस्त. आता हे आपण सर्व करू, टोमॅटो सॉस सोबत वगैरे सर्व करता येतं. गॅस बंद करते, एक मिनिट. सर्विंग प्लेटमध्ये आपण मस्तपैकी सर्व करू. टोमॅटो सॉस सोबत आपण हे सर्व केलं आहे. हे आपले हिरव्या हरभऱ्यांचे कटलेट तयार आहेत. आता यांना सांगू आपण कसे झाले ते विचारू. घ्या, सांगा कसे झाले ते. एकदम क्रंची, मस्त टेस्टी. ही आपली कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असली तर लाईक शेअर करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मला मोटिवेशन मिळतं आणि मी आणखीन पदार्थ दाखवू शकेल. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.